प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान केलंय। शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना कापून टाकण्याची भाषा केली आणि त्यामुळे बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। बच्चू कडू आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे। बच्चू कडू यांनी जाहीर भाषणात एक वक्तव्य केल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसतात, कपडेच ठेवायचे नाही। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवा असा सल्लाच बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना दिलाय। बुलढाण्यातील पातुर्डा गावात रविवारी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली। या परिषदेत बच्चू कडू यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या अधोगतीला सरकार जबाबदार आहे असा हल्लाबोल कडू यांनी केला। मात्र आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला संपवण्याची भाषा बच्चू भाऊंनी केल्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतोय, जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुद्द्यानं काय पाहतोय सरकार। बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं तीव्र संताप व्यक्त केलाय। आमदाराचा खून शेतकऱ्यांनी कशाला, तुम्हीच करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। तर लोकशाहीमध्ये अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। मग हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखी तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचा स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच। शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा। हे स्टेटमेंट फक्त आज प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो। नाही, बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले, पण असं कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेब सुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना। ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा। पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे। तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना, तर हे योग्य नाही, हे पूर्ण चुकीचं आहे। मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं। शेतकरी प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये, सर्वांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे असा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलाय। माझे मित्र आहेत, ही वेळ खरं तर राजकारण करण्याची नाहीये। ही वेळ आज खरंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये आपण पण सगळेजण मीडियाचे प्रतिनिधी आहात, पत्रकार आहात, आणि आपण जर एखाद्या त्या जे नुकसान झालं त्या क्षेत्रात तिथं जर आपण त्यांना भेट द्यायला गेली, आपल्या सुद्धा डोळ्यातनं पाणी येतंय। आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं निश्चित प्रकारे मला सगळ्यांना एक विनंती करायची, यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं अश्रू कसं पुसलं जाईल, शेतकरी कसा परत उभा राहील, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही बच्चू कडू यांना सल्ला दिला। कायदा हातात घेणं योग्य नाही, उलट यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं। नाही, काय बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते म्हणून ठीक आहे, काय त्यांच्या भावना असतील, परंतु सरकार आमदारांच्या पुढे जाऊन सत्ताधारी आमदारांच्या पुढे जायला पाहिजे। आणि असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांची आणि हुकूम किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा
करून उलट शेतकऱ्यावर काही उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल. पण मला वाटतं की या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये हमीभावाचा पत्ता नाही आणि मदत आहे ती अत्यंत तोटकी मदत दिली. काही लोकांना मिळाली, काही लोकांना अजून मिळाली नाही. जे फुगवून आकडे सांगितले गेलेत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज, कोदा पहाड निकला चुवा, ते मनरेगाचे पैसे त्यात घातलेत. बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं आक्रमक झाले. अतिवृष्टी आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतायत. मात्र आता बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानं नवा वाद पेटला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.